भिवंडीमध्ये आज पाणी पुरवठा बंद असेल। जलवाहिनी तुटल्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झालाय। त्यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले। जालना जिल्ह्यामधील मंठा तालुक्यामध्ये देवठाणा आणि कानडीमध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे। पूर्णा नदीपात्रातून भर दिवसा जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून टेम्पोमधून वाळू भरले जात आहे। तक्रार करून सुद्धा वाळू उपशाला मंठा महसूल आणि पोलीस रोखत नसल्याचा आरोप होतोय। जपानकडून मुंबईला 2 मोफत बुलेट ट्रेन्स दिल्या जाणार आहेत। मुंबई अहमदाबाद दरम्यान शिकानसेन ट्रेन धावणार आहे, तर सुरत बिलीमोरा हा पहिला टप्पा ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होणार आहे। भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। वानखेडे पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेचा गर्डर उभारणीसाठी हा ब्लॉक असेल। आज रात्री 1 वाजल्यापासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल। मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा या स्थानकांदरम्यान उद्या ब्लॉक असेल। रेल सेक्शन कन्व्हर्जनसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। उद्या रात्री 1 वाजल्यापासून सोमवारी 5 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर हा ब्लॉक असेल। दुसरा ब्लॉक मंगळवारी रात्री 1 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 5 वाजेपर्यंत घेतला जाणार आहे। पुण्यामधील बाबा भिडे पूल 21 एप्रिल पासून वाहतुकीसाठी पुढील 1.5 महिने बंद असेल। पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि म्हणून वाहतूक पुढील 1.5 महिने इथे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। कशेळी पुलावरील कामामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आहे। तातडीच्या कामासाठी मध्यरात्री 2 वाजल्यापासून नाशिक मुंबई मार्गिकेवर ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबई पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येणार आहे। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2025 पासून ही योजना लागू होण्याची शक्यता आहे। यासाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यावर सुद्धा भर दिला जातोय। मुंबईमध्ये राखीव जागेवरील अनधिकृत कम्युनिटी हॉल पाडण्याचे आदेश देण्यात आलेत। अनधिकृत बांधकामांमुळे कायद्याचं पालन करणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय, असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे। परावा काटाई उड्डाणपूल 31 मेला खुला होणार असल्याची माहिती मिळते। आमदार राजेश मोरे यांनी ही माहिती दिली आहे। उड्डाणपुलाच्या कामाला वेग आल्याचंही त्यांनी सांगितलंय। नागपूरच्या सुराबर्डीमध्ये 15 एकर जागेवर आदिवासी संग्रहालय उभारण्यात आले। या प्रकल्पाचं सादरीकरण आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आलं। हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांना आदिवासी संस्कृतीचा वारसा समजून घेण्यासाठी आणि जतन करण्यासाठी प्रेरणा देणारं ठरेल, असं म्हटलं जातंय। गोंदियामध्ये अग्निशमनद्वारे रूट मार्च काढण्यात आलेला आहे। रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्तानं ही रॅली काढण्यात आली। शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवलेल्या ऋषिकेश मालोरेचं माणगावकरांनी जोरदार स्वागत केलंय। ऋषिकेशची माणगाव शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उत्तरेकडून उष्ण वारे वाहत असल्यामुळे राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूरसह विदर्भामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये तापमान 40 गाठलेली आहे, तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, परभणीमध्ये तापमान 40 पार केली आहे। गोंदियाच्या सिव्हिल लाईन मधील हनुमान मंदिरामध्ये सियाराम लिहिलेली 111 तोळ्यांची चांदीची माळ अर्पण करण्यात आली आहे। आमगावातील देवेश असाठी या भक्तानं ही माळ अर्पण केली आहे। सातारामधील वेण्णा नदीच्या काठी असलेल्या वाढे गावामध्ये भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न झाली। यावेळी सूर्यास्त होण्याआधी वाणेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न झाला। या दरम्यान वेण्णा नदीच्या काठी 25 फूट लांब आणि 27 इंच रुंदीच्या अग्निदिव्यातून ग्रामस्थ चालत गेले। संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये 1.25 लाख क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली आहे। या विक्री केलेल्या तुरीचे तात्काळ चुकारे मिळणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये एप्रिल उजाडला त्यानंतर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच गेलेले नाहीत आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत। सोयाबीनची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन पेंडचा दर 3,300 रुपये इतका क्विंटलवर पोहोचलाय। अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या 3,000 पोत्यांची आवक झाली आहे। यावेळी पहिल्यांदा सोयाबीनला
4,300 रुपये इतका भाव मिळालाय. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यामध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये निरंजन खिल्लारे यांनी लाभधारक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर जल व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं. रायगडच्या अलिबाग मधील मानीफाटा राड्या प्रकरणामध्ये 150 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. कारण धडक दिल्यामुळे अपघात झाला आणि यामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. सोलापूरमध्ये प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केलेली आहे. यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. उल्हासनगरमधील पुजाऱ्याविरोधात अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला झालेला आहे. यामध्ये पुजारी गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगली पोलिसांनी सराफा लुटमार प्रकरणामध्ये जप्त केलेल्या 2.5 कोटींच्या रकमेचा उलगडा अखेर झालाय. ज्या सराफाला लुटण्यात आलेलं होतं त्या सराफाची ही रक्कम असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामध्ये 7 जणांना अटक झालेली आहे. लासलगावच्या समर्थनगर परिसरामध्ये घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी कपाटातील 3,82,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय आणि चोरटे पसार झाले. या प्रकरणामध्ये लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलीस याचा कसून शोध घेत आहेत. मुंबईच्या जोगेश्वरीमधून बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशी दरम्यान ती भारतीय नागरिकत्वासंदर्भात कोणतीही कागदपत्र सादर करू शकली नाही असं पोलिसांनी सांगितलंय. ती गेल्या 15 ते 20 वर्षांपासून भारतामध्ये राहत असल्याची कबुली सुद्धा तिने दिली आहे. कर्जतमध्ये 5 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेच्या बस क्लीनरनं वारंवार लैंगिक अत्याचार केलेले आहेत. या प्रकरणामध्ये आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा सखोल तपास केला जातोय. जालन्यामधील शासकीय कंत्राटदार देविंदास इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयावर जीएसटी विभागानं धाड टाकलेली आहे. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली जाते. यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे कागदपत्र लागल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये चालत्या कारनं अचानक पेट घेतला. या आगीमध्ये संपूर्ण कार जळून गेली. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडलेली आहे. नाशिकमध्ये लग्न समारंभामध्ये लावलेल्या फटाक्यांमुळे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. नाशिकमध्ये गेल्या 36 तासांमध्ये आगीच्या 8 घटना घडल्यात. शहरातील 8 परिसरांमध्ये सातत्यानं आगीच्या घटना घडलेल्या आहेत. तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे आगीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे. परभणीमध्ये वाळू माफियांनी हायदोस घातलाय. पोलिसांना चकमा देत असताना भरधाव वेगानं चालवणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे. या ट्रक चालकानं दुचाकीवरील 4 उडवल्याची माहिती मिळते. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत. सातारामधील वाठार रेल्वे स्टेशन जवळ सातारा लोणंद रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि पिकअप गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये काही जण जखमी झाले. दोन्ही वाहनांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. अहिल्यानगरातील कोपर गावात हॉस्टेलच्या रेक्टरनं गळफास लावून आत्महत्या करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयामध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव शहराला आज पाणी पुरवठा होणार नाहीये. पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या केंद्राचं काम हाती घेण्यात आलेलं आहे अशी माहिती जळगाव महापालिका पाणी पुरवठा विभागानं दिली आहे. जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जाते. जिल्ह्यातील 158 गावातील पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढताना पाण्याची टंचाई सुद्धा भेडसावू लागली आहे. बारामतीच्या तरडोलीचा तलाव पूर्णपणे कोरडा ठाक पडलाय. तलावामध्ये थेंबभर सुद्धा पाणी उरलेलं नाहीये. वर्षभरात तरडोलीच्या तलावाच्या पाण्यामुळे 500 ते 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली जात असतं. मात्र आता हा तलावच कोरडा ठाक पडलेला आहे. यवतमाळच्या वडीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. शहरामध्ये तापमानाचा पारा 40 पार गेला असून अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.
चंद्रपूर शहरामध्ये जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। अचानक पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मात्र दिवसभराच्या कडक उन्हानंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पनवेल ते कर्जत प्रकल्पातील चौक स्थानकामध्ये रोड ओव्हर पुलासह 5 गर्डर टाकण्यात आलेले आहेत। जवळपास 370 ते 400 मेट्रिक टनाचे 5 गर्डर उभारण्यात आलेत। महामुंबईमधील प्रवाशांनी नव्या रेल्वे मार्गाचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी पनवेल ते कर्जत नवी उपनगरीय मार्गाचे काम सुरू केले आहे। भिवंडीमधील 13 ग्रामपंचायतींना दिलासा मिळालेला आहे। या 13 ग्रामपंचायतींना वाढीव पाणी बिलासाठी आकारलेले शुल्क आणि विलंब आकार माफ करण्यात आले। स्टेम प्राधिकरणाने 9 कोटींचे वाढीव पाणी बिल माफ केल्यामुळे ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची 22 एप्रिलला आरक्षण सोडत निघणार आहे। ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 30% पदं महिलांसाठी राखीव असतील। दरम्यान तालुक्यामधील नागरिक पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंचांना आरक्षण सोडतीसाठी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रीता आव्हाडही सहभागी झाल्या होत्या। ठाण्यामध्ये कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक पार पडली। 33 जिल्ह्यातील कंत्राटदार या बैठकीला उपस्थित होते। गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडे कामाची बिलं रखडलेली आहेत। ती बिलं तातडीनं द्यावीत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा कंत्राटदारांनी दिलाय। भिवंडीमध्ये वक्फ कायद्याला विरोध केलेला आहे। मुस्लिम बांधवांनी हातावर काळ्या फिती बांधत निषेध नोंदवलाय। नमाजानंतर अनेकांनी शांततेमध्ये आपला रोष व्यक्त केला। हे विधेयक मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे, हिताचं नाही असं त्यांनी म्हटलंय। परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये शांतता मोर्चा काढण्यात आलाय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्याशी शुक्रवारी चर्चा केलेली आहे। तंत्रज्ञानातील सहकार्याच्या व्यापक शक्यतांसह विविध विषयांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली। मस्क यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोदी यांनी एक्सवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं राबवलेल्या स्थलांतर कायद्याच्या कठोर निर्णयांचा सर्वाधिक फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसतोय। अमेरिकेमध्ये शिकत असलेल्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय। यामध्ये निम्मे विद्यार्थी भारतीय असल्याची माहिती मिळते। चंद्रपूर तालुक्यामध्ये वर्धा पैनगंगा या नदीच्या पात्रामध्ये 25,000 वर्षापूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म सापडलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये प्रथमच अशा प्रकारचे लेइस्टोसिन्स काळातील हत्तीची जीवाश्म आढळून आलेली आहेत। या संदर्भात पाषाण युगीन अवजारं सुद्धा सापडलेली आहेत। नवी मुंबईमधील नेरूळ इथे पाम बीच मार्ग लगत असलेल्या डीपीएस तलाव फ्लेमिंगोसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये ही घोषणा केली आहे। तलाव वाचवा यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये अखेर वन विभागानं बिबट्याला जेरबंद केले। यावल तालुक्यातील डांबुर्डी शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता। या घटनेला 24 तास होण्याआधीच वन विभागानं थर्मल ड्रोन आणि इतर ड्रोनच्या मदतीनं तिला शोधून काढले। चंद्रपूर जिल्हा परिषदेनं गोष्टी वाघाच्या हे पुस्तक प्रकाशित केले। वनक्षेत्रामध्ये राहणाऱ्या आणि जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या वाघाच्या कथा या बालपुस्तकामध्ये मुलांनीच लिहिलेल्या आहेत। यासाठी 15 तालुक्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी कथा पाठवल्या होत्या। त्यातल्या निवडक 21 कथांचा समावेश यात करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये नुकताच 24 तास अर्धा पोलिसांनी जालन्याचा चोर पोलीस निरीक्षकाला अटक केलेली आहे। हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक पोलीस उपनिरीक्षकानं ड्रग्ज प्रकरणातील आरोपीशी फोनवरून संवाद साधल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय।